नमस्कार. आज शिकणार आहोत आपण एका बोटाने बघा 12 अशा रांगोळ्या, सुंदर सुंदर फुलं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा डॉट मध्ये आपल्याला असं गोल करून घ्यायचंय व्यवस्थित. बघू शकता तुम्ही मी कशी करते. आणि खूपच सुंदर आपला व्हिडिओ होणार आहे कारण मी 12 फुलं शिकवणार आहे. हे बघा वरती घ्यायचं, ह्या बाजूने इथं घ्यायचं, ह्या बाजूने इथं घ्यायचं आणि ह्या बाजूने इथं घ्यायचं, नंतर मध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला एका बोटाने 12 फुलं शिकणार आहोत. खूपच युजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. आणि आपण मुठीने त्याच्यात कलरही टाकू शकतो. बघा हाही व्हिडिओ माझा मुठीने डॉट कसा टाकायचा. नक्कीच माझी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेल रंगोली. हे बघा अशा पद्धतीने आपण सुंदर आणि सोपे 12 फुलं शिकणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. हे बघा दुसरं फुल आपलं अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं गोल करून घ्यायचंय. जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला गोल करून घ्यायचंय. कारण मी सोप्यात सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणते. शेवटपर्यंत माझे व्हिडिओ बघत जा. आता हे फिरतं फुल बघा अशा पद्धतीने आपण शिकणार आहोत. एका बोटाने फक्त बोट घेऊन थोडं क्रॉस मध्ये आपल्याला करत जायचंय. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ही ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हालाही. आता उलटा कलर मी 2च कलर घेतले कारण जास्त कलर मी घेतले नाहीत. कारण आपण देवाऱ्यासमोर किंवा रोज डेली यूज मध्ये या हे असेल तर हे फुलं काढू शकतो. अशा पद्धतीने कलर मध्ये तर अजूनच सुंदर असे फुलं दिसतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने आता आपण तिसरं फुल शिकणार आहोत. बघू शकता तुम्ही. हे बघा असं व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचंय. हे बघा आता आपल्याला काय करायचंय ते फुल आपण असं शिकलं ना, याला फक्त आपल्याला चारही बाजूने थोडं लांबसर करायचंय अशा पद्धतीने. नंतर याला काय करायचंय आपल्याला मधून घ्यायचंय आणि इथून हे 3 आपल्याला मधून असं बोटाने वरती सरपायचं म्हणजे वेगळं फूल तयार होतंय. बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने. हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालंय. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. खूपच सोप्यात सोपी पद्धतीचे मी व्हिडिओ आणते. अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचंय. हे बघा बघू शकता तुम्ही. नंतर आपल्याला लाल कलर टाकत जायचंय. किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार होतंय बघा. तुम्ही वेगळे वेगळे कलरही टाकू शकता. मी 2च कलर घेतलेले. हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे तिसरं फूल शिकणार आहोत. बघू शकता फक्त आपल्याला डॉट पाडून घ्यायचे असे मुठीने किंवा मस्त गोल आणि त्याच्यामध्ये अशाला आपल्याला असं गोल करून घ्यायचंय व्यवस्थित. जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला करत जायचंय. एका बोटाने फक्त आपण 12 फुलं शिकणार आहोत, तेही खूप सुंदर सुंदर. हे बघा अशा पद्धतीने फक्त सरकत जायचं आपल्याला बाहेर. रांगोळी ऑटोमॅटिकली आपलं फूल बघा अर्ध्या मिनिटात आपलं फूल तयार होतंय. बघू शकता तुम्ही. हे वेगळं फूल बघा. याच्यामध्येही तुम्ही कलर टाकू शकता. अशा पद्धतीने यालाही आपल्याला गोल करून घ्यायचंय. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखं यायला पाहिजे. आणि मधीही आपण टाकू शकतो बघा अशा पद्धतीने. हे वेगळं फूल तयार झालं बघा. कारण आपण देवाऱ्यासमोर असे फुलं टाकले की खूपच शुभ असतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण शिकणार आहोत 5वं फूल. 5वं फूल व्यवस्थित असं हे बघा गोल केल्यानंतर आपल्याला
हे बघा आता व्यवस्थित गोल केल्यानंतर आपल्याला याला काय करायचं आहे, थोडं असं करायचं आहे, नंतर 2 करायचं आहे, नंतर असं करायचं आहे, नंतर 2 वेळा छोटं करायचं आहे, नंतर मोठं करायचं आहे, 2 वेळा छोटं आणि मोठं. आणि हे बघा अशा पद्धतीने हे वेगळं फूल तयार झालं आहे. व्यवस्थित लावून त्याला करतो. हे बघा असं गोल करत जायचं आहे आपल्याला. मधीही आपल्याला कलर टाकायचा आहे. हे वेगळं आपलं फूल तयार झालं आहे. आता आपल्याला शिकायचं आहे बघा. हेही फूल अशा पद्धतीने आपल्याला त्याच पद्धतीने आपल्या सेम पद्धतीने गोल करत जायचं आहे, पण व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आहे. हे बघा गोल व्यवस्थित केलं नाही तर येत नाही, नक्कीच लक्षात ठेवा हे. आणि हे बघा अशा पद्धतीने हे थोडं लांब घेतलं, हे असं घेतलं, नंतर हे लांब घेतलं, हे असं घेतलं. याला फक्त आपल्याला 1 वेळा करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे वेगळं फूल तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, गोल करून घ्यायचे आहे. नंतर मधी आपल्याला फक्त 4 बाजूनेही कलर टाकायचा आहे. अशा पद्धतीने बघा मधीही तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हळूहळू आणि व्यवस्थितच करायचं आहे, नाहीतर जमत नाही. प्रॅक्टिस लागेल, पण नक्कीच तुम्ही ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. अशा पद्धतीने हे बघा हे वेगळं फूल तयार झालं आहे. आता हे आपण चम्मचनीही शिकू शकतो, पण मी आता बोटाने दाखवते. अशा पद्धतीने याला आपल्याला फक्त जवळ पाकळ्या घ्यायच्या आहेत. मी पहिले व्यवस्थित गोल करून घेते, म्हणजे चुकत नाही. आणि हे बघा आता ते जरा छोट्या पाकळ्या झाल्या ना, आता हे आपण मोठ्या पाकळ्या करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने याला जवळ आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहेत. हे बघा सेम ते फूल नाही आहे ते. हे बघा अशा पद्धतीने मधून घेतलंय मी. हे बघा हे वेगळं फूल तयार झालं आपलं, अगदी वेगळं. बघू शकता तुम्ही. त्याच्यातही आपण विरुद्ध कलर किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. कलरफुलमध्ये तर अधिकच सुंदर दिसतं. नक्कीच तुम्ही ट्राय करा. याला थोडं आपल्याला गोल जास्त करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मधून थोडा बोट घालून, म्हणजे सारखं येतं. चम्मच सरक ना थोडं लाईट. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे. हे बघा आता आपण हे पानाची डिझाईनही काढू शकतो किंवा हेही काढू शकतो. आता आपल्याला हे फूल तयार करायचं आहे छोटंसं. बघू शकता त्याच पद्धतीने मी गोल करून घेतलं आहे. आता याला फक्त असं करत जायचं आहे आपल्याला बोटाने. हे बघा फक्त असं एका बोटाने, म्हणजे वेगळं फूल असं तयार होतं. हे बघा अशा पद्धतीने. फक्त त्याच्यात 1 कलर टाकला तरीही चालेल. हे छोटे फुलांची तुम्ही बॉर्डरही करू शकता. हे बघा अशा पद्धतीने हेही फूल आपण तयार करणार. चमचे हेही फूल तयार करणार आहोत. असं गोल करून घ्यायचं आपल्याला. फक्त आपल्याला अशी रांगोळी फेकत जायची आहे अशा पद्धतीने. हे बघा हे जरा वेगळं फूल झालंय. अशा पद्धतीने त्यामध्ये अशा पद्धतीने हे थोडं वेगळं फूल झालंय. बोटाने फक्त मी रांगोळी फेकली. बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालंय.
साईड लावून तिला करू दे ना, इकडून काढते अशा पद्धतीने बघा. जाऊ द्या ना. हे बघा अशा पद्धतीने चम्मचनेही आपण पानाची डिझाईन काढविले बाई. अशा पद्धतीने काढ्यान बाई. अशा पद्धतीने हे बघा पानाची डिझाईन ही काढू शकतो. पेन आहे, पेनानेही काढू शकतो बघा आपण. फक्त चम्मचने आपण असं पंच करून घेतलं आहे एक वेळा असं. नंतर इथं ही मी फेमिकॉलची बॉटल घेतली आहे ना, अशा पद्धतीने दांडीही काढू शकतो आपण. साईडला हे बघा अशा पद्धतीने पानाची ही डिझाईन काढू शकतो. हे बघा फक्त आपल्याला व्यवस्थित असं फेकत जायची रांगोळी, बघू शकता. नंतर आपल्याला व्यवस्थित अशी दांडी करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने इथंही आपण पानाचा आकार देऊ शकतो, इथूनही देऊ शकतो बघा. ही वेगळी पद्धत आहे पानाचा आकार. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कळीचा आकार काढायचा आहे ना, अशा पद्धतीने थोडं डार्क घेऊया आपण रांगोळी. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला खाली ही दांडी अशी पाडायची आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला असं करत जायचं आहे, म्हणजे हे वेगळा पानाचा किंवा फुलाचा आकार तयार होतो. बघू शकता तुम्ही. त्याच्यात आपल्याला मध्ये अशा पद्धतीने रेषा ओढत जायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढायची आहे आणि थोडासा आकार द्यायचा आपल्याला दांडीला. आणि इथंही आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्यांना खाली फेकत जायचं आहे, म्हणजे एका बोटाने बाहेर असं करत जायचं आहे. त्याच्यात आपण कलरही टाकू शकतो अशा पद्धतीने. हे बघा बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सकाळी घाई असेल तर देवाऱ्या समोर किंवा आपल्याला शुभ कार्य असेल तर अशा पद्धतीने कलरफुल तुम्ही हिरवा कलर टाका किंवा थोडा मी पिवळा कलर टाकून घेते अशा पद्धतीने. हेही बघा किती सुंदर असं आपलं पानाची डिझाईन तयार झाली आहे. आणि हे बघा चम्मचने फक्त आपण कळीही काढू शकतो. आता हे बघा आपलं 12वं फूल आहे. फक्त चम्मचने आपल्याला असं वरती करायचं आहे आणि थोडंसं खाली करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि सुंदर असं आपलं पानही तयार होऊ शकतो, सिंपल कळीही तयार होऊ शकते अशा पद्धतीने. हे बघा मी फक्त पेनाचं हे घेतलं आहे मागची बाजू. कुठलंही तुम्ही बर्ड्स घेऊ शकता किंवा पेन फेकलेला मार्करही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला हेही बघा पानाचा आकार आपला तयार झाला. त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी दांडी आपल्याला साईडला थोडीशी आपल्याला दांडी अशी वाकवायची आहे. हां अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तुम्ही याच्यात मी लाल कलर भरते, तुम्ही हिरवा कलरही भरू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला हिरवा पानाचा कलर भरायचा असेल तर भरू शकता किंवा त्याच्यावर मी 2च कलर आणले तर मी ते 2च दाखवते. तुम्हाला हिरवा कलर भरायचा याच्यात आणि याच्यात ही अशा पद्धतीने कडेनेही भरलं तरी चालेल. हिरवा कलर मध्ये डार्क हिरवा भरायचा आहे तुम्हाला. आणि हे बघा मी आज 12 रांगोळ्या दाखवल्या आहे तुम्हाला इझिली. हे बघा पेनाने किंवा चम्मचने. आणि मी आता पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे फेमिकॉलच्या बॉटलने. आपण हे बघा रांगोळी कशी काढू शकतो इझिली अशा पद्धतीने. बघा एका बोटाने किती सुंदर सुंदर आपण फुलं शिकलो, पानं शिकलो. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.
ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. बघा किती सुंदर मी फुलं शिकवले. असेच मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे शिकवण्यासाठी बेसिक पद्धतीने. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने व्हिडिओ आणते. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी नक्कीच सपोर्ट करा. धन्यवाद.